प्रेज द लॉर्ड. आणि सध्या आपण मागील काही आठवड्यापासून एक महत्त्वाची सिरीज, एक मालिका सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे एवढे मोठे तारण, सो ग्रेट सॅल्वेशन. आणि ह्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपल्यासाठी, सर्व मानव जातीसाठी काय साध्य केलं, काय मिळवून दिलं, आपल्याला काय देवाकडून उपलब्ध झालं, हे आपण पाहत आहोत. आणि आतापर्यंत आपण असं पाहिलं की आपल्याला जे काही आवश्यक आहे शारीरिक, आध्यात्मिक, आर्थिक जीवनासाठी, ह्या आयुष्यासाठी आणि येणाऱ्या आयुष्यासाठी, ते सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. आणि ते ठिकाण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. त्या वधस्तंभात जर आपल्याला कळला तर त्या वधस्तंभाच्याद्वारे आपल्याला असं दिसून येतं की 9 आशीर्वाद किंवा 9 गोष्टींची अदलाबदल प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. 9 डिवाइन एक्सचेंजेस. थोडक्यात म्हणजे आपलं जे वाईट ते प्रभू येशूने स्वतःवर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला दिलं. आणि या 9 गोष्टीपैकी आज आपण तिसरा आशीर्वाद किंवा तिसरी अदलाबदल पाहणार आहोत. पहिल्या 2 ज्या आपण पाहिल्या, ज्या पहिल्या 2 गोष्टींची अदलाबदल, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा झाली यासाठी की आपल्याला क्षमा प्राप्त व्हावी. आणि दुसरी अदलाबदल ही की प्रभू येशूने फटके खाल्ले, तो जखमी झाला यासाठी की आपल्याला शारीरिक आरोग्य प्राप्त व्हावं. जीसस वॉज पनिश्ड दॅट आय माइट बी फॉरगिवन. जीसस वॉज वुंडेड दॅट आय माइट बी हील्ड. आणि हे सर्व आशीर्वाद, ह्या सर्व गोष्टींचा सेंट्रल पॉईंट यशाया 53 आहे. यशायाच्या पुस्तकाचा 53वा अध्याय हा शास्त्राचा मध्यभाग आहे, सेंटर आहे. आणि यशाया 53 मध्ये प्रभू येशूचं दुःख सहन, वधस्तंभावरील मरण, पुरलं जाणं आणि पुनरुत्थान, ह्या सर्व गोष्टी यशायाने ह्या 53 अध्यायामध्ये भविष्यवाणीच्या रूपाने सांगितलेल्या आहेत. म्हणजेच शास्त्राच्या मध्यभागी येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्याला आढळतो. किती विशेष आहे नाही का? ॲट द सेंटर ऑफ द बायबल इज द क्रॉस. तर पहिले 2 आशीर्वाद आपण पाहिले. आपली शिक्षा त्याने वाहिली यासाठी की आपल्याला शांती मिळावी, आपली क्षमा व्हावी. आणि आपले रोग आजार त्याने वाहिले यासाठी की त्याचं आरोग्य, शारीरिक आरोग्य आपल्याला प्राप्त व्हावं. आणि आज तिसरी अदलाबदल किंवा थर्ड एक्सचेंज आपण पाहूया. आता बरेच वेळेस आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून जर काही चूक घडली, पाप झालं, तर आपलं मन आपल्याला दोषी ठरवतं, आपल्याला गिल्टी कॉन्शियस असं वाटतं. आणि बरेच वेळेस असं होतं की आपण त्याच्यात घुटमळत राहिलो किंवा त्याच्यावर जर विजय मिळवला नाही तर आपण आपल्या प्रार्थनेच्या जीवनात किंवा सेवेमध्ये वाढू शकत नाही. त्या पॉईंटला जसं काही शैतान आणि त्याचे दुरात्मे आपल्याला स्टॉप करतात. पण ह्या गोष्टीवर, ह्या गिल्ट किंवा ह्या दोष किंवा अपराधीपणाच्या भावनावर जर आपण विजयी होऊ शकलो, विजयी झालो, तर आपण धैर्याने त्याच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो, प्रार्थना करू शकतो, धैर्याने त्याचं वचन सांगू शकतो, धैर्याने काही करू शकतो. परंतु आपल्याकडून चूक झाल्यानंतर आपल्याला दोषी ठरल्यासारखं वाटतं. आणि त्याच्यामुळे देवाने आपल्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे तिथपर्यंत जसं काय आपण पोहोचू शकत नाही. आणि ही समस्या आज अनेक विश्वासाऱ्यांची समस्या आहे की ते लिमिटेड ख्रिस्ती जीवन जगत आहे, लिमिटेड आशीर्वादात चालत आहे. त्यांना माहिती आहे की ह्याच्यापेक्षा अधिक आहे, पण तिथं कसं जायचं, कसं मिळवायचं, तिथपर्यंत कसं जायचं हे माहीत नाही. आता ह्याच्यासाठी 2 गोष्टींचा फरक आपल्याला कळला पाहिजे, पाप आणि पाप. पाप म्हणजे एकवचनी आणि पाप. आता नव्या करारामध्ये असं म्हटलेलं आहे, अनेक वचनं अशी आहेत की प्रभू येशूने आपलं पाप वाहिले आणि प्रभू येशूने आपले पापे वाहिले. म्हणजे दोन्ही शब्द एकवचनी आणि अनेक वचनीने
सांगितलेले आहे आणि हे दोन वेगळ्या अर्थांचे आहेत आणि ह्याच्यामध्येच महत्त्वाचं सत्य किंवा एक रहस्य आहे. पापे किंवा पाप म्हणजे आपल्याकडून आपण जे दुष्कृत्य करतो, जे कृत्य होतात ते सिनफुल ॲक्ट्स. आणि पाप म्हणजे जो पापी स्वभाव आदामापासून आपल्या प्रत्येकामध्ये आलेला आहे, तो पापी स्वभाव, सिन नेचर, ज्याला जुना मनुष्य असं शास्त्रात नव्या करारात म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत त्या पापी स्वभावावर आपण इलाज होत नाही किंवा त्याच्यावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत आपण जे पाप करतो, जे आपल्या हातून घडतात, ते आपण कंट्रोल करू शकणार नाही. म्हणजे आपला प्रॉब्लेम पाप करणं थांबावं असं नाही, तर जो पापी स्वभाव आहे, जो मूळ आहे, रूट कॉज है ना, मूळ रोग निदान, मूळ आजार काय की सिनफुल नेचर. आपण पापी आहोत म्हणून आपण पाप करतो. म्हणून पाप करणं जरी थांबवलं किंवा कमी केलं तर मेन जो कारण आहे पापी स्वभाव तो राहणारच. म्हणून इलाज त्या पापी स्वभावावर झाला पाहिजे आणि वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावर इलाज केलेला आहे. त्याच्यापासून आपल्याला मुक्ती किंवा सुटका मिळू शकते. यशाचं पुस्तक याचा 53वा अध्याय आणि याचं 10वं वचन, या ठिकाणी तिसरी गोष्ट किंवा तिसरी अदलाबदल जी वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने केली ती सांगितलेली आहे. यशा 53 आणि वचन 10 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्याला ठेचावे, त्याला म्हणजे प्रभू येशूला, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिलेले. म्हणजे प्रभू येशूने जे दुःख सहन केलं, त्याचा जो छळ झाला, हे अचानक अशी घडलेली घटना नाही आहे. हा देवाचा प्लॅन होता, देवाने तशी योजना केलेली होती आणि त्यानुसार ते घडलेलं आहे. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर, दोषार्पण हा शब्द अंडरलाईन करा, त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या वधस्तंभावर मरण पावला, त्याचं मरण हे एक अर्पण होतं आणि जुन्या करारात वेगवेगळे अर्पणं सांगितलेले होते. त्यापैकी एक अर्पण, एक ऑफरिंग होतं दोषार्पण. म्हणून मी सांगितलं दोषार्पण हा शब्द अंडरलाईन करा. त्याचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिली आणि त्याचं पुनरुत्थान झालं, त्यावेळेस त्याने संतती पाहिली. त्याचे शिष्य जे त्याच्यावर विश्वास ठेवून झालेले आहे ना, आणि तेव्हापासून प्रत्येक काळात त्याच्याकडे वळलेले त्याचे शिष्य झालेले, ह्या काळात तुम्ही आणि मी जे आपण त्याची संतती नाही का, तर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सिद्धी जाईल. म्हणजे ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान याचं हे चित्र आहे. आता दोषार्पण म्हणजे काय? प्रभू येशूचं मरण वधस्तंभावरील एक दोषार्पण होतं. आता वेगवेगळे जे अर्पण जुन्या करारात होते ते हे दोषार्पण कशासाठी होतं की जर एखाद्यावर दोष लावला गेला, एखादा जर दोषी ठरला आणि ते जर खरं असलं तर त्याच्याबद्दल त्याने एक अर्पण आणायचं. मग त्याच्या ऐपतीप्रमाणे ते बकरू असेल, कोकरू असेल किंवा एखादा गोरा असेल, ते अर्पण तो प्राणी, आणि तो प्राणी त्याने याजकाकडे न्यायचा होता. आणि मग याजकाने ह्या माणसाचे पाप, हा माणूस ज्याने ते अर्पण आणलेलं, त्या व्यक्तीने त्याचे ते दोष, ते अर्पण, ते पाप याजकाजवळ कबूल करायचे होते. आणि तो याजक त्या बकऱ्याच्या किंवा त्या कोकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून ते पाप जे ह्या व्यक्तीने केलेले ते त्याच्यावर हात ठेवत असेल, त्याच्यावर उच्चारत असेल. आणि ह्या रीतीने ज्या माणसाने जे दोष किंवा पाप केलं ते त्या प्राण्यावर ट्रान्सफर होत असे.
हे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, आणि मग ते कोकरू किंवा ते बकरू हे रानात सोडलं जात असे. तर अशा प्रकारचा हा विधी होता. आता प्रत्येक विधी आणि प्रत्येक अर्पण आणि प्रत्येक सण जुन्या करारातलं हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. जुन्या करारातल्या प्रत्येक शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची सावली आहे, आणि ती जर नाही दिसली आणि बाकीच्या गोष्टी जर आपण स्टडी केल्यानं माहीत झालं तर काही उपयोग नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आपल्याला दिसलं पाहिजे, छाया है ना, सावली. पण सावली कोणाची आहे? तो व्यक्ती आपल्याला नव्या करारात दिसतो. म्हणून जुना आणि नवा करार हे दोघं एकमेकाशी कनेक्टेड आहेत, लिंक्ड आहेत. आजकाल काही लोक फक्त नवा करार छोटासा खिशात घेऊन फिरतात, चर्चला येतात आणि ते म्हणतात की आपण नव्या करारात आहोत, पळत आहेत, आपण कृपेच्या काळात आहोत. तो जुना करार त्यांच्यासाठी त्या काळात होता, ते संपलं. तसं नाही आहे. संपूर्ण शास्त्रलेख हे देवाचं वचन आहे. संपूर्ण शास्त्रलेख आपल्या वाढीसाठी, सद्बोध, नीती शिक्षण, सुधारणूक याच्यासाठी आहे. म्हणजे जुना आणि नवा करार. तर जुन्या करारामध्ये आमेन, एखाद्या व्यक्तीने जर पाप केलं तर हे दोषार्पण आणलं जात होतं, आणि त्या व्यक्तीने त्या बैलाच्या किंवा त्या कोकऱ्याच्या शिरावर हात ठेवून आपलं पाप याजकाला सांगून कबूल करत असे, आणि तो याजक त्याच्या डोक्यावर हात ठेवत असे, आणि त्या व्यक्तीचा दोष किंवा पाप त्याच्यावर ट्रान्सफर केलं जात होतं. म्हणजे, आणि मग ते जनावर, मग तो प्राणी रानात सोडला जात होता आणि एक प्राणी वध केला जात होता. आणि हे दोन्ही प्राणी प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहेत की 40 दिवस तो अरण्यात गेला, हे त्याचं प्रतीक की जो प्राणी अरण्यात सोडला जात असे डोक्यावर हात ठेवून पाप कबूल करून, आणि वधसमोर मरण त्या दुसऱ्या प्राण्याचं प्रतीक आहे. लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे जुना करार तंतोतंत ख्रिस्तामध्ये पूर्ण होतो. म्हणजे त्या प्राण्याने काही पाप केलेलं नव्हतं, पण त्याला त्या माणसाच्या पापाची शिक्षा भोगावी लागत होती, मरण पत्करावं लागत होतं. आणि हेच चित्र आपल्याला यशाया 53:10 मध्ये यशाया सांगतो की त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर, म्हणजे प्रभू येशूने ज्यावेळेस त्याचा जीव दिला, म्हणजे तो मरण पावला, ते दोषार्पण होतं. त्याच्या ठाई काही पाप किंवा दोष नव्हते, पण देवाने आपले पाप त्याच्यावर ट्रान्सफर केले, त्याच्यावर लादले, आणि त्याने त्या पाप आणि पापाची शिक्षा भोगली. आणि हे जे होतं हे प्रभू येशूला माहीत होतं होणार आहे. म्हणून गेत्सेमने बागेत त्याने जी प्रार्थना केली की हे पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला मजपासून टळू दे. हा प्याला म्हणजे कोणता? की सर्व जगाचं, मानव जातीचं, आदामापासून तोपर्यंतचं आणि त्याच्या येईपर्यंत सर्व मानव जातीचं पाप हे प्रभू येशूवर ट्रान्सफर होणार होता. तो दोषी, पापी, पाप असा ठरणार होता, आणि त्याच्यामुळे देवाचा संबंध त्याच्याशी कट ऑफ होणार होता, जे कधी अनंत काळापासून झालेलं नव्हतं. आणि हे होऊ नये ह्याच्यावर काही तोडगा, दुसरा काही ऑप्शन आहे का? म्हणून प्रभू येशूने म्हटलं की हे पित्या, जर शक्य असेल तर हा प्याला मजपासून टळू दे. तरी त्याने पुढं म्हटलं की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. लूक 22:42. परंतु देवपित्याने त्याची ती प्रार्थना ऐकली नाही, आणि ते चांगलं झालं, देवाने प्रार्थना ऐकली नाही, कारण त्याच्यामुळे आपला तारणाचा मार्ग मोकळा झाला. प्रेज द लॉर्ड. आता ह्याच्याबद्दल नव्या करारामध्ये पाऊल ह्याच्याविषयी आपल्याला काय सांगतो आपण वाचू. करिंथी करार दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 21वा वचन. 2 करिंथ 5 आणि वचन 21 इथं असं लिहिलेलं आहे, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने म्हणजे देवाने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. कधी केले? त्या वधस्तंभावर. कसे केले? की सर्व मानवजातीचा पाप त्याच्यावर ट्रान्सफर केला,
त्याला दोषी, त्याला पापी ठरवलं आणि म्हणून त्याला ती शिक्षा भोगायला लावली. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई म्हणजे ख्रिस्ताच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे, किंवा आपण देवापुढे नीतिमान ठरावे. म्हणजे तिसरी गोष्ट, तिसरी अदलाबदल वधस्तंभावर काय झाली की आपलं पाप देवाने प्रभूश्वर लादलं आणि त्याची नीतिमत्ता ही आपल्याला देव केली. किती विशेष आहे नाही का? प्रभूश्वरने त्या वधस्तंभावर पापेच नाही तर पाप पण व्हायला, म्हणजे आदामापासूनचा आपला पापी स्वभाव तो त्याने स्वतःवर घेतला. पापाची कृत्ये, दुष्कृत्ये आणि त्याचे परिणाम, त्याची शिक्षा पण भोगली. म्हणजे पाप पण वाहिलं, पापे पण वाहिले. लक्षात घ्या, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्यासाठी पाप असे केले. पाप हा शब्द अंडरलाईन करा, एक वचने, पापे नाही, पाप म्हणजे सिनफुल नेचर, पापी स्वभाव त्याने घेतला आणि वधस्तंभावर खेळून टाकला. की जो स्वभाव आपल्याला पाप करायला लावतो, ज्याच्यामुळे आपण पापी कृत्ये करतो, तो स्वभाव म्हणजे देवाने मुळासकट पापाचा इलाज त्या वधस्तंभावर केलेला आहे. किती विशेष आहे. नुसतीच पापाची क्षमा केली नाही तर पापी स्वभावच त्याने स्वतःवर घेऊन तो खेळून टाकला. म्हणून जेव्हा पाऊल म्हणतो की मी वधस्तंभावर खेळलेला आहे, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, म्हणजे काय, मी खेळलेला आहे म्हणजे काय की माझा जुना मनुष्य, पापी मनुष्य हा वधस्तंभावर खेळलेला आहे आणि नवा मनुष्य, नव्या स्वभावाने मी आता हे ख्रिस्ती जीवन जगत आहे. म्हणून नव्या करारात सांगितलं की जुना मनुष्य खेळून टाका, है ना, नवा मनुष्य धारण करा. आपला विजय पापावर दैनंदिन जीवनात, याच्यात हे सत्य समजण्यात आहे, हे प्रगटीकरण की आपण देवाच्या दृष्टीने आता पापी राहिलेलो नाही. आपण नीतिमान ठरलेलो आहोत. का? कारण देवाने त्याचं नीतिमत्व आपल्यावर ट्रान्सफर केलेलं आहे. आपण निर्दोष नाही, निष्पाप नाही, नीतिमान. म्हणजे आपल्याकडून पाप होतील, मरेपर्यंत चुका होतील, पण तरीही आपण नीतिमान ठरलेलो आहोत. आता नीतिमान ठरणं किंवा नीतिमत्व म्हणजे काय की जसं काही कधीही पाप केलेलं नाही. नीतिमान म्हणजे निर्दोष, निर्दोष ठरणे. बघा, देवाने आपल्याला निर्दोष ठरवलेला आहे. म्हणजे तिसरा एक्सचेंज, तिसरी अदलाबदल काय की प्रभूश्री माझं पाप स्वतःवर घेतलं आणि त्याचं नीतिमत्व मला दिलं आणि मला नीतिमान ठरवलं. लिहून घ्या. किती भयंकर विचार आहे नाही का? आणि हे जर सत्य कळलं तर कोणी मी पापी आहे, मी पापी आहे असं म्हणून प्रार्थना करणार नाही की प्रभू तू मला नीतिमान ठरवलंस, मी तुझे आभार मानतो. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. आमेन. जर तुम्हाला कळलंय, तुमची खात्री झाली वचनावरून, आत्म्यावरून की तुम्ही नीतिमान आहात, तर तुम्हाला प्रार्थनेत आपोआप धैर्य येईल, आपोआप विश्वास येईल आणि तो विश्वास आल्यानंतर आपोआप प्रार्थनेचे उत्तर मिळतील आणि तुम्हालाच आश्चर्य वाटेल की देव माझी पण प्रार्थना ऐकतो. बऱ्याच विश्वासाचा प्रॉब्लेम हा आहे की मला नाही वाटत देव माझी प्रार्थना ऐकेल. का? मी पापी आहे, माझ्याकडून पाप घडतात, तुम्ही प्रार्थना करा किंवा कोणीतरी प्रार्थना करेल. पण हे जर सत्य कळलं तर विजय आहे दैनंदिन जीवनामध्ये की मी आता पापी राहिलो नाही, तो स्वभाव माझ्यामध्ये राहिलेला नाही आहे. हां, मी पाप करू शकतो, मी व्यभिचार करू शकतो, तुम्ही पण करायची गरज नाही आहे. पूर्वी आपण कंट्रोल करू शकत नव्हतो, पण आता आपण कंट्रोल करू शकतो. पण ज्याचं तारण नाही झालेलं तो कंट्रोल नाही करू शकत, तो सोडण्याचा प्रयत्न करतो, एखादं व्यसन, एखादी वाईट गोष्ट, लबाडी वगैरे, पण ते नाही होत. का? कारण पापी स्वभावावर इलाज झालेला नाही, पापी स्वभाव त्याच्यामध्ये आहे. म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने वधस्तंभावरचं हे सत्य आहे की त्याने पापेच नाही तर पाप देखील वाहिलं. म्हणजे तो पापी स्वभाव खेळून टाकला आणि आपण विश्वास ठेवल्यानंतर तो पापी स्वभाव आपल्यामधला निष्क्रिय किंवा पॉवरलेस असा होतो. पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. म्हणजे काय? त्या पापी स्वभावाची, आदामापासून स्वभावाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही.
आमेन. हे सत्य कळलं पाहिजे की ती सत्ता आता आपल्यावर नाही, पूर्वी होती पण आता नाही आहे. आता आपण मुक्त झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आता आणखी एक चित्र आहे याच्याबद्दल जे यशाने सांगितलेलं, यशा 61 आणि वचन 10 मध्ये बघा. हे फार महत्त्वाचं सत्य आहे विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी, है ना. विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रेयर लाईफ तर पाहिजेच, प्रार्थनेचं जीवन आणि हे, परंतु पवित्र शास्त्रातले सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय मिळवून दिलं, काय आपण काय झालो, कोण झालो हे समजणं गरजेचं आहे. आपली पोझिशन सध्या काय आहे, आपल्याला काय मिळालेलं आहे हे समजणं. यशा 61 आणि वचन 10 तो म्हणतो, मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. नुसताच हर्ष नाही, अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. का? कारण जसा नवरा शेला पागोटे लेवून स्वतःला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत. यशा संदेष्टा म्हणतो, मी उल्हासित झालो, आनंद करतो, हर्षित झालं. कशामुळं? पहिली गोष्ट की तो म्हणतो परमेश्वराने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत. तारणाची वस्त्रे हे 2 शब्द अंडरलाईन करा. आणि एवढ्यावरच थांबत नाही. हे पहिलं कारण आनंदित होण्याचं, हर्षित होण्याचं. दुसरं कारण तो म्हणतो की त्याने मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिली आहे. धार्मिकतेच्या झग्याने अंडरलाईन करा. नीतिमत्तेच्या झग्याने, ॲक्च्युअल शब्द आहे नीतिमत्तेच्या, तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. येस, आमेन, आमेन. म्हणजे 2 गोष्टी यशा संदेष्टा म्हणतो परमेश्वराने माझ्यासाठी केल्या म्हणून माझा जीव अत्यंत हर्ष पावत आहे. ज्यावेळेस माणसाचं तारण होतं, पापांची क्षमा होते, त्यावेळेस खरा आनंद काय हे कळतो. तो टेम्पररी आनंद नसतो, तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. तो जगातील परिस्थितीवर अवलंबून नसतो, वातावरणावर अवलंबून नसतो. जे आत्म्यातून प्रगट झालेलं आहे, जे समजलेलं आहे, जे कधी आपण आयुष्यात विसरू शकत नाही, त्या प्रगटीकरणावर अवलंबून असतो. म्हणून तो म्हणतो त्याने माझ्यासाठी 2 गोष्टी केलेल्या आहेत. पहिलं, तारणाची वस्त्रे लेवलेली आहे, म्हणजे तारण केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, नीतिमत्वाचा झगा मला दिलेला आहे, म्हणजे नीतिमान ठरवलेला आहे. आता ही जी भविष्यवाणी यशा 61:10 मध्ये आहे, ती तंतोतंत प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरणाने पूर्ण केलेली आहे. त्याने आपलं तारण तर केलंच, पण आपल्याला नीतिमत्व पण दिलं. नीतिमत्वाचा झगा देऊन नीतिमान ठरवलेला आहे. बरेच जणांना हे खरं वाटत नाही, पण हे खरं आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचं सत्य आहे की आपण पाप करतो, आपल्याकडून चुका होतात, पण आपण पापी नाही आहे. देवाच्या दृष्टी आपण नीतिमान ठरलेलो आहोत. देव जेव्हा आपल्याकडे पाहतो, तुमच्या माझ्याकडे नीतिमान ठरल्यासारखं पाहतो, जसं कधीही पाप केलं नाही असं पाहतो. आमेन. आणि तसं आपण स्वतःकडे पाहायला शिकलं पाहिजे. पण जेव्हा आपण चूक करतो, आपल्याकडून काही पाप घडतं, तर सैतान आपल्या मनात हा विचार घालतो की आपण आता पापी ठरलो. काही भयंकर मोठं पाप किंवा चूक झाली तर काही लोकांना वाटतं की आपण आपलं तारण गमावलं. तारण कधी गमावलं जात नसतं. एकदा तारण झालं ते परमनंट असतं. एकदा देवाची नातं जोडलं गेलं, पुत्र आणि कन्या झालं, ते नातं कॅन्सल होत नसतं. आमेन. तर नीतिमत्व किंवा नीतिमान ठरवलं म्हणजे जस्टिफिकेशन. जस्टिफिकेशन मीन्स जस्ट ॲज इफ आय हॅव नेव्हर सिन्ड. जसं काही कधी पाप केलं नाही तसं. तसं देवाने आपल्याला ठरवलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. म्हणजे काय की आपण दोषी नाही आहे, निर्दोष असं घोषित केलेलं आहे. जसं एखाद्या व्यक्तीने काहीतरी गुन्हा केला, तो आरोपी ठरला, त्याच्यावर खटला चालू आहे कोर्टामध्ये,
आणि मग तो खटला चालतो आणि ज्यावेळेस जज निकाल देतात ते त्याला निर्दोष असं जाहीर करतात आणि तो निर्दोष सुटतो. तोपर्यंत त्याच्यावर खटला चालू जातो, सर्वजण त्याच्याकडे आरोपीच्या नजरेने पाहतात, तो जेलमध्ये असतो. पण एकदा निकाल लागल्यानंतर तो बाहेर येतो नॉट गिल्टी. त्याला कोणतं जेल कोणीही दोष लावू शकत नाही. का? कारण कोर्टाने निकाल दिलेला आहे की तो निर्दोष आहे. तसं आपण सर्वजण आदामाच्या पापामुळे, एकाच्या पापामुळे आपण दोषी ठरलो होतो, पापी ठरलेलो होतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं पाप त्या वधस्तंभावर वाहिलं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला की ते माझ्यासाठी केलं वैयक्तिकरित्या. म्हणून स्वर्गाच्या सुप्रीम कोर्टात देवपित्याने हा निकाल दिला की आता तू निर्दोष आहेस, तू नीतिमान ठरलेला आहेस. आता जर एखादा हालेलुया, आता एखादी व्यक्ती जर अनेक वर्ष शिक्षा भोगत असताना विनाकार माहीत नसताना जेव्हा त्याला किती आनंद होतो निर्दोष ठरल्यानंतर, तो हळूच म्हणतो का ठीक आहे मी निर्दोष ठरलेला आहे, आज निकाल असा लागला. नाही, तो आनंद करत जातो. म्हणून यशाया म्हणतो की माझा जीव अत्यंत आनंदित झालेला, हर्ष पावतो जेव्हा माणसाला कळते की आपली क्षमा झालेली आहे, देवाने मला निर्दोष ठरवलेला आहे, माझा आता तो देव न्याय करणार नाही आहे, मी न्यायातून पार गेलेलो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्याऐवजी शिक्षा भोगलेली आहे. तो आनंद वेगळा असतो. आमेन. तो खरा तारणाचा आनंद की आपण निर्दोष ठरलेलो आहोत. देवाच्या सुप्रीम कोर्टात, स्वर्गाच्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे नॉट गिल्टी किंवा निर्दोष. आणि जेव्हा सर्वात वरचं कोर्ट निकाल देतं तेव्हा दोष लावणारा कोण? म्हणून शास्त्र सांगतं की जर ख्रिस्ताने देवाने जर आपल्याला नीतिमान ठरवले तर आपल्यावर दोषारोप लावणारा कोण? आमेन. पण सैतानाची ट्रिक ही असते की आपल्याकडून जर काही चूक झाली, तारण झाल्यानंतर, देवाकडे आल्यानंतर तो आपल्याला त्याच्याबद्दल दोष लावतो. आपल्याकडून चुका होतील, देवालाही माहिती आहे. आपण जोपर्यंत ह्या देहात आहोत, ह्या शापीय भूमीवर, म्हणूनच प्रभू येशूच्या रक्ताचे प्रयोजन केलेले. योहानाचे पहिले पत्र पहिले अध्याय सांगितले की जर आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणतो तर त्याला दोषी ठरवतो. पण जर आपण आपली पापं कबूल करतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, आपल्या सर्व पापांची क्षमा करेल. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करते. म्हणजे आपण जर क्षमा मागितली तर तो दोष नाहीसा होतो. पण जर क्षमा नाही मागितली तर सैतान जो आपला विरोधी पक्ष आहे ना, तो देवाच्या कोर्टात जाऊन दावा ठोकतो की ह्याने आज असं पाप केलेलं आहे, ह्यांच्याकडून ही चूक झालेली आहे. म्हणून लवकरात लवकर पाप कबूल करून, ती चूक कबूल करून आपण मुक्त व्हायचं असतं. म्हणजे तो सैतान दोष लावत नाही आणि आपल्याला गिल्टी वाटत नाही आणि आपण आपले आशीर्वाद अडवत नाही. तो दोष लावणारा सैतान आहे, देव नाही. देवाने नीतिमान ठरवलेला आहे. आमेन. यशाया 54 आणि वचन 17 हे सत्य कळल्यानंतर जर आपल्यावर सैतान, त्याचे दुरात्मे किंवा त्याच्या लोकांनी जर दोषारोप केले तर आपण काय केलं पाहिजे? आपण आपला स्टँड, आपली भूमिका कशी केली पाहिजे? यशाया 54 आणि याचं 17 वचन, तुझ्यावर चालविण्याकरता घडलेले कोणते हत्यार तुझ्यावर चालणार नाही. यशाया 54:17, तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. म्हणजे आपल्यावर जरी खोटे आरोप करण्यात आले तरीही ते चालणार नाहीत. परमेश्वर म्हणतो त्यांना तू दोषी ठरवशील. का? कारण देवाने आपल्याला निर्दोष नीतिमान ठरवलेलं आहे. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे. आणि आज तुम्ही जे प्रभूश्वर विश्वास ठेवणारे, जे तुम्ही आणि मी त्याचे सेवक, हे आपलं वतन आहे की कोणी जरी आपल्यावर दोष लावला तरी तो चालणार नाही. स्वर्गाच्या सुप्रीम कोर्टात तो दोष टिकणार नाही.
आपणच ती केस जिंकणार, कारण देवपित्यानेच आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. सैतान त्याच्या दुरात्म्याने लोकांनी कितीही दोषी ठरवू द्या, परमेश्वराच्या सेवकांचे हे वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची धार्मिकता किंवा त्यांची नीतिमत्ता आहे. परमेश्वर म्हणतो हे माझ्याकडून मिळालेलं नीतिमत्व आहे, मी त्यांना नीतिमान ठरवलं आहे, त्यांच्यावर कोण दोष लावणार? न्याय करणारा मी, शिक्षा देणारा मी. मी जर शिक्षा माफ केली तर विषय संपला, मॅटर क्लोज. हे किती महान सत्य आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण पापी राहिलेलो नाही. आपण पापी पूर्वी होतो, पण आता आपण जर विश्वास धरलेला आहोत, तारण झालेला आहे, तर आपण नीतिमान सुद्धा ठरलेला आहोत. तारणाची वस्त्रे तर घातलेली आहे, पण नीतिमत्वाचा झगा पण आपल्याला दिलेला आहे. आणि याच्यावरून जर तुम्ही आश्रित होत नसाल तर कशानेच होणार नाही. हे जर ज्याला समजतो तो आनंद केल्याशिवाय आणि देवाचे उपकार मानल्याशिवाय राहत नाही. आमेन, हालेलुया. रोमकरास, आता आणखी याच्याविषयी, म्हणूनच रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि याच्या पहिल्या वचनात पाऊल काय म्हणतो याविषयी. पाऊल म्हणतो रोमकरास पत्र 5 आणि 1 मध्ये की आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. म्हणून आपण नीतिमान कसे ठरलो? 10 आज्ञा पाळून नाही, 40 दिवस उपवास करून नाही, काही रूल्स रेग्युलेशन नियम पाळून नाही, प्रभू येशूने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवून. आपण जे करतो त्याच्यावर नाही. बऱ्याच जणांचा विश्वास ते काय करतात त्याच्यावर आहे, की मी एवढी प्रार्थना करतो, मी एवढे उपवास करतो, मग सांगा पाळक साहेब का बरं देव आमच्या प्रार्थनेचं म्हणजे उत्तर देत नाही. म्हणजे त्यांचा विश्वास त्यांच्या स्वतःवर आणि ते काय करतात त्याच्यावर आहे. रॉंग ठिकाणी आहे. तो विश्वास वधस्तंभावर प्रभू येशूने काय केल्यावर त्याच्यावर पाहिजे. हे सिंपल सत्य, हे जर अद्भुत सत्य आज जर तुम्हाला कळलं आणि तुम्ही जर खरं मानलं तर आजपासून तुमच्या प्रार्थना एकदम बदलतील. आत्मिक जीवनाची लेवल तुमची एकदम वाढेल. बघा, तुमची रोग प्रतिकार म्हणजे सैतानाला प्रतिकार करण्याची शक्ती एकदम वाढेल. एकदम तुम्हाला पॉवर आल्यासारखं की मी नीतिमान आहे. ते धैर्य येईल प्रार्थनेमध्ये, बोल्डनेस, बोलण्यामध्ये, वचनामध्ये, सांगण्यामध्ये. हे सत्य, दिस इज अ ट्रूथ. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करील. जे काही चुकीचे विचार, जे काही लहानपणापासून भरलेलं आहे, जे काही आपण म्हणतो की मला वाटतं, त्या वाटण्यापासून मुक्त करील. की खरंच हे असं नाही, असं आहे, हे देवाने रायटिंगमध्ये दिलेलं आहे, देवाने सांगितलं, त्याच्या वचनात विषय संपला. पण कोणीतरी म्हणलं नाही, पण मला नाही वाटत पालक साहेब की मी नीतिमान आहे. तुमच्या वाटण्यावर नाही आहे ते. तुम्ही जर प्रभूवर विश्वास ठेवला तर जरी नाही वाटलं तरी तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. वाटण्यावर, फिलिंग्सवर, भावनावर जाऊ नका. सैतान त्याचे दुरात्मे भावनांशी खेळ खेळतात. आपण भावनांनी चालत नाही, आपण विश्वासाने चालतो. वी वॉक बाय फेथ, नॉट बाय फिलिंग्स. आमेन. रोमकरास 5 आणि 1 मध्ये पाऊल म्हणतो की आपण विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत. ठरू नये, ठरलेले आहोत. म्हणजे आत्ता सध्या ह्या मिनिटाला तुम्ही आणि मी नीतिमान ठरलेलो आहोत. आपल्याला जरी खरं वाटत नाही पण ते खरं आहे, कारण ते देवाचं वचन आहे. म्हणून कोणाला खरं वाटत नसेल तर प्रार्थना करा, प्रभू मला हे खरं वाटू दे, माझे चुकीचे विचार काढून टाक. तो त्याच्या आत्म्याने सहाय्य करेल, तुम्हाला खरं वाटू लागेल. तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होईल की मी नीतिमान आहे. आणि मग नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. मग बघा प्रार्थनेचे उत्तर कसे मिळत नाही. आणि म्हणून आणि मग पुढे रोमकरास 8 आणि 1 मध्ये तो काय म्हणतो. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 1लं वचन. यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, सर्वच नाही, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना आता दंडाज्ञा नाही. रोमकरास 8 आणि 1. त्यांचा दंड, त्यांना शिक्षा नाहीच, है ना. त्यांचा न्याय होणार नाही आहे. न्याय जगाचा होणार आहे, आपला नाही होणार. प्रेज द लॉर्ड. कारण का आपण ख्रिस्त येशूमध्ये आहोत. कारण का
स्वर्गाच्याच कोर्टाने आपल्याला डिक्लेअर केलेलं आहे, निकाल दिलेला आहे की आपण नॉट गिल्टी, निर्दोष, नीतिमान. मग आपला न्याय होईल का? तुमचा माझा न्याय होईल का? नाही. आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. तर ही तिसरी गोष्ट, हा तिसरा एक्सचेंज त्या वधस्तंभावर प्रभू येशूने आपल्यासाठी केलेला आहे. आणि तो म्हणजे की त्याने आपले पाप, ज्याला पाप ठाऊक नव्हतं, आता शेवटचं वचन कोरिन्थीकरास दुसरे पत्र 5:21, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व व्हावे, देवापुढे नीतिमान ठरावे. आणि ते ठरण्यासाठी देवाने त्याचं, ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्याला दिलेलं आहे. माहीत आहे, ज्या वेळेस आपण देवापुढे जातो प्रार्थना करून, आपल्या नीतिमत्वाने आपण काय केलं त्याच्याकडे नाही पाहायचं. ख्रिस्ताचं नीतिमत्वाचा झगा घातलेला आहे, तारणाची वस्त्रे लेवलेली आहेत, हे ध्यानात ठेवायचं आणि मग प्रार्थनेला सुरुवात करायची. मग बघा प्रार्थनेने काय चेंज होतं. हे सत्य आहे. म्हणून तिसरा आशीर्वाद, तिसरी अदलाबदल काय की प्रभू येशूने माझं पाप पाहिलं आणि त्याचं नीतिमत्व मला दिलं. आणि म्हणून हा विश्वास ठेवा की प्रभू येशूने तुम्हाला नीतिमान ठरवलेलं आहे. तुम्ही नीतिमान ठरलेले आहात आत्ता सध्या या मिनिटाला. आणि हे ध्यानात ठेवून प्रार्थना करा, हे ध्यानात ठेवून सेवा करा, हे ध्यानात ठेवून प्रॉब्लेम फेस करा. आमेन आमेन. तर आतापर्यंत आपण 3 आशीर्वाद पाहिले. 9 गोष्टींची अदलाबदल, 9 एक्सचेंजेस त्याने केलेले आहेत. येणाऱ्या दिवसात आपण पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.